नक्षलग्रस्त एटापल्ली तालुक्यातील 20 गावांमध्ये बुधवारी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस धावली। माओवाद्यांच्या हालचाली आणि दहशतीच्या सावटाखाली असलेली ही गावं 77 वर्षांनी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सोबत एसटीनं बसून प्रवास करणारे हे वांगेतुरी गदेवाडा परिसरातले नागरिक स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर या परिसरातल्या 20 गावांमध्ये पहिल्यांदा एसटीच्या बसचं दर्शन झालं। तालुक्याच्या कामासाठी पायपीट करत जाणाऱ्या नागरिकांकरता आता गदेवाडा ते अहेरी ही बस सेवा सुरू झाली आहे। बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या भागात ही एसटी घेऊन पोहोचले आणि नागरिकांना सुखद धक्का बसला। या परिसराला अहेरी आणि इतर भागाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा तालगुडाच्या पुलाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं। त्यामुळे आता या परिसरातील 20 गावातल्या नागरिकांना तालुका आणि जिल्हा मुख्यालयात जाणं सोपं बनलंय। मला असं वाटतं लोकांचा आनंद मला पाहायला मिळाला की स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आज त्यांना या ठिकाणी बसमध्ये बसता आलं, बस त्या ठिकाणी चालली याचा त्यांना आनंद वाटतो। एटापल्ली तालुका माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवायांचा तालुका, त्यामुळेच गदेवाडा वांगेतुरी परिसरातील 20 गावं स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही विकासापासून वंचित होती। पण 20 वर्षात गडचिरोली पोलिसांनी वांगेतुरी आणि गदेवाडा या 2 पोलीस स्थानकांची निर्मिती केली आणि माओवाद्यांचा इथला वावर कमी झाला। यानंतर 500 पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत मागच्या 3 महिन्यात या परिसरात 30 किलोमीटर रस्त्याची सुद्धा निर्मिती करण्यात आली। याशिवाय एका मोठ्या नाल्यावर गेल्या 5 महिन्यात ताडगुळाचा पूल उभारला गेला। सरकारच्या या प्रयत्नामुळे माओवाद्यांच्या नांग्या ठेचल्या गेलेत। 20 गाव जे पावसाळ्यात कटाप व्हायचे, जगाशी संपर्क तुटायचा, अशा गावांना आता या बसचा फायदा होणार आहे। गावकरी थेट तालुका मुख्यालय जिल्हा मुख्यालय येऊ शकतील। बाळंतीण झालेली गर्भवती महिला असेल, तिला उपचारासाठी तालुका मुख्यालय जायचं असेल तर ती त्या एस टीमधूनही जाऊ शकेल। त्यामुळे आजच्या दिवशी एक ऐतिहासिक घटना त्या ठिकाणी घडली आपण म्हणू शकतो की त्या भागातल्या नागरिकांना एस टीचं दर्शन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना हा रस्ता आणि पुलाच्या निर्मितीला मंजुरी मिळाली होती। आता त्यांच्याच उपस्थितीत पूल आणि याच रस्त्यानं बस सेवेची सुरुवात झाली आहे। आता मागच्या 77 वर्षांपासून खोळंबलेल्या या परिसराच्या विकासाला एसटी प्रमाणेच वेग मिळेल ही अपेक्षा। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।